साईज बघा, क्लास 1 साईज ये बोलीवाला आहे तो पण. ही पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे आणि पासून आम्ही ही प्रथा पुढे घेऊन चाललोय. आता त्याला तर मंडळी झालेली आहे सुरुवात. लेडीज पण उतरल्यात, पाहू शकता. कसला गेला उरणार, अख्खा गाव उतरलाय. हे बघा पहिलीच ओपनिंग असणार आहे. काम 25 केलेलं आहे. दादू सुस्कार आतमध्ये झोलीन टाकणार आहे. बघा मंडळी साईज पाहू शकता. ही बघा जिलबी आहे मस्त. साईज बघा एक नंबर साईज. साईज बघू शकता. हे बघा दादूच्या मुलीवरून नाव ठेवलंय. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरिणी चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत कलमुसरे गावात. पारंपरिक वारसा असणार आहे. म्हणजे एक दिवस असा शोधला जातो ज्याच्यामध्ये पूर्ण तलावात सर्व माणसे उतरून सर्व मच्छी पकडली जाते. हा होलीच्या टायमिंगला असतो, पण यंदा तो टाईम पोस्टपोन केलेला आहे आणि भरपूर जण जमा होणार आहे. चला थेट जाऊया लोकेशनवर. इकडं पाहू शकता दादूसनी आसू उलटी टाकली. एक आगला वेगळा पाहायला भेटणार आहे. मोठा मासा गवलीला भेटलाय. गाबोलीवाला आहे तो पण. बघा मंडळी, दीदी सुद्धा आली. सगळी मंडळी हळूहळू जमा होणार आहे. इकडे तुम्हाला पाहायला भेटतात छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण जमा होणार आहे. पुन्हा सराउंडिंग होणार आहे. तिकडं जमा झालेली आहेत काही माणसं. आणि हे साईडला सगळी बघा सावलीला गेली, सकाळचा ऊन खाणार आहे. हे बघा सगळी मंडळी इकडं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा काही वरती आहे. दादूस किती वर्षाची परंपरा असणार आहे ही पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. आणि हा दिवस कसा म्हणजे तुम्ही ठरवता की कसा असतो? गावकी ठरवते. गावकी ठरवते. एक मीटिंग होते आणि एक ठरवतात का? आणि ओके, दरवर्षीप्रमाणे हा होलीच्या टायमिंगला असते, पण होलीच्या टायमिंगला असायचं, यंदा पोस्टपोन केलाय. मग धुलीवंदनला कधी कधी धुलीवंदनला असतो, पाण्याच्या अंदाजानुसार ठरलं. ओके, म्हणजे पाण्याचा अंदाज जेव्हा कमी होईल तेव्हाच घेतला जातो. तरी मासे कोणकोणते पाहायला भेटणार आहेत आपल्याला? आता फंटूस, कटला वगैरे. आणि साईज मोठी असणार आहे. हां, लहान मोठ्या प्रमाणात. आणि पूर्ण गाव येतोय का? हां, पूर्ण गाव. ओके दादूस, थँक्यू. नाव काय आपलं? मदन जोशी. ओके. पंजोबांपासून आम्ही ही प्रथा पुढे घेऊन चाललोय. आता आमची पण पिढी हळूहळू ही प्रथा पुढे घेत जाईल. आणि अशी वेगळीच मजा असते. म्हणजे गावकरी सगळे एकत्र येतात आणि एकत्र म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने एकत्र उतरतात तळ्यामध्ये आणि मच्छी पकडतात. आणि जरी मच्छी भेटली नाही तरी मज्जा ही इम्पॉर्टंट आहे. मज्जा झालीच पाहिजे. ओके, म्हणजे वर्षातून एकदा ही. हो, दरवर्षी ही आपली होलीच्या दिवशी होते. पण पाणी जास्त होतं त्याच्यामुळे आपल्याला थोडी लेट, म्हणजे आपली जत्रेच्या दिवशी होते दरवर्षी. तर मग आता किती वेळा ते त्याला? तरी आता 7 वाजले, 7:30 पर्यंत सगळेजण येतील आणि मग एकत्र उतरतील. एकत्र ना? आता पुढे मागे नाही ना? नाही, सगळे एकत्र येतील, आवाज देतील, जोरात आवाज करतील आणि एकदा सगळे उतरतील. बघा रेडीचात आणि आसवाव सगळ्या मोठ्याच्या मोठ्या बघायला भेटणार आहे. बारीक एक नाही. हे बघा, आणि तर बघा डायरेक्ट झोल आणलाय. झोल असा नाही, डायरेक्ट झोल आला ते एकदा सगळा. आणि इकडं बघा बारीक पोरापासून मोठ्यांपर्यंत सगळी जण पाहायला भेटणार आहे. हे बघा कोलमाचा जालाव आणलाय. चला तर मंडळी झालेली आहे सुरुवात. ही बघा डायरेक्ट सुरुवात घेतलेली आहे. आणि हा बघा हा तर छोटं एक नंबर. आणि इकडची सुरुवात झालेली आहे. ही बघा, आणि लेडीज पण उतरल्यात, पाहू शकता तुम्ही. लेडीज पण उतरल्यात, असं नाही पूर्ण गाव उतरलाय, पाहू शकता तुम्ही. ही बघा झुंबड पाहू शकता. एक आगली वेगळी मजा तुम्ही गावाकडची पाहणार आहात. या बघा, या बघा, हे बघा नुसत्या बारीक बारीक मासं उरणार. हे बघा, हे बघा कसलं उरताना बघा. हे बघा, हे बघा छोटं छोटं मासं बघा फटाफट उरणार. अख्खा गाव उतरलाय आणि पाहू शकता पूर्ण गाव उतरलाय. हे बघा, आणि लेडीज पण काही कमी नाही. हे बघा आजच्या गावात कसला गेला बघा. आणि इकडं बघा झुंबड आहे डायरेक्ट. चला बघूया, तिकडं आलेला आहे. हे बघा पहिलीच ओपनिंग असणार आहे. इकडं भेटलेलं आहे. बघा दोस्त नाव काय? ओमकार. ओके, ही अशी पहिली बोनी असल्यावर टेन्शन नाही वाटणार. हे बघा भले छोटी आहे पण हाय. आणि इकडं बघा कसला भेटलाय. डायरेक्ट काम 25 केलेलं आहे आणि 2 कटले एकदाच. हे बघा छोटं भेटणार आहे. छोटं मासं जाम असणार आहे. इकडं पण पंटूस आलं दादूसला.
यांचे काही अलिप्त असणार आहेत, सांगणार नाही स्वतःहून का भेटलाय म्हणून, तसं पण ठेवणारे भेटतील. बघा हा तो छोटू आहे, बारके आसू घेऊन पण आलाय. आणि ओ बघा एक नंबर काढलाय पीस. दादू सुस्कर पीस पाहू शकता कसला मोठा आहे बघा, एक नंबर. काम 25 झालेलं आहे त्याचा. हा बघा यांनी पण काढलाय, म्हणजे भरपूर मासे भेटतात. हा बघा यांना पण भेटलाय. आता घेऊन वरती येणार आहे प्रत्येक जण. हा बघा यांना भेटलेला आहे. हे बरोबर आता आतमध्ये झोलीन टाकणार. हा बघा घेतला, काढला आणि टाकला. वर येवायची गरज नाही, डायरेक्ट पाठीमागं बांधलेली आहे, त्यानंच आखीन टाकलेलं असेल, आखी असतं. आणि हे बघा इकडं तुम्हाला लेडीज पण पाहायला भेटणार आहे. लेडीज बी डोमाला घेतलाय. हा बघा आणि बेकार. हा बघा कसली डाय मारली बघा. गेला 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 का आला, गेला, दोघांच्या हातांशी गेलेला आहे. सगळी मच्छी इकडं तिकडं होताना पाहायला भेटते. पूर्ण तला जो नॉर्मल होता तो आता डोंबून खदलवान झाली. हे बारकं मासं बघा किती भेटलं. आणि इथं एक झोलन भेटलेला आहे वाटतंय. हे बघा मोठा पीस आहे, मोठा पीस भेटलाय. हो बघा पीस बघा मस्त भेटलाय. आणि पालवट जाम मोठी आहे ही बघा. एकदाच बारीक फंटू सनलन चिल्लर बिल्लर जेवणाचा होतंय. हे बघा हे काकांना पण एक भेटलाय. इकडं जो झुंबड आहे हे बघा बारकं मासं जाम आहे. छोटे छोटे मासं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इथं मोठा एक भेटलेला आहे. बघा फिशची साईज पण बघा डायरेक्ट आता उलटी गेली असू. हे छोटा साईज कटला आहे, 2 हात बहुतेक. हा बघा कसला कारलाय आबोनी. कोणी कारलाय आबो? हे बघा साईज बघू शकता. पोरानी करला का? हे बघा काय साईज आहे मंडळी. साईज पाहू शकता. ही बघा साईज बघा, कटला असणार आहे. बिग साईज कटला भेटलेला आहे. बघा असली साईज आहे बघा. हा बघा यांनी हातानच पकडलाय डायरेक्ट. बघा हातान पकडून आणलाय. एके हाताशी आसू करतात आणि एके हातान पकडलाय मासा. नाही यानी बघा यानी काशी गेली. शिवूर आहे मोठा, मोठाच्या मोठा शिवूर आणलाय. हे भैयांचं मासा तुलाच भेटतात बरं. हे भैयांचं मासा तुलाच. हे बघा हे भैयांचं मासा यालाच भेटतात वाटतं दरवर्षी. हे बघा कसला गेला, एक नंबर. भाई भैया घेईल बरोबर. बाबा इकडं काकी नाव मस्त मोठा भेटलाय. जिलबी भेटली. हे उवलीव डायरेक्ट बरोबर आहे, फटाफट मारतात पाहू शकता. एक रव चालू आहे. काम झालेलंच आहे मस्त. जिलबी भेटली मस्त अशी. आणि इकडं पण झुंबड आहे. हे बघा इकडं कासव भेटलाय. याने कासव उचललाय तो बघा. त्याला कासव भेटलाय छोटावाला. हा बघा घेऊन चाललाय. तुला काय भेटणार आहे का नाही असं तुला भेटल. घाबरलाय मोठं मासं बघून. हे बघा
आयतन भेटलेली आहे. हो बघा काकी काढला मोठा मासा. जिलबी आहे मस्त अशी. काकी फुल ऑन फॉर्म मध्ये आहे. पाटापट झोला मारताना काढताना जवळ आली मच्छी. मधीन मच्छी आलीच नाही. मधीन जाम वंड आहे त्याच्यामुळे साईडला सगळी मच्छी आली. हो बघा याला पहिल्यांदा आलाय बोलतोय. आला पण काय नाही आला असं वाटतंय. ठेवलाव त्यांनी सगळा मावरा आहे ना जवळ आलेला आहे. मधीन कायच मावरा नाही. ही बघा छोटी दिदी पण उतरली. मच्छी बोलल्यावर आगरी कोल्यांचा एक नंबरच. नादच नाही मच्छीसाठी. हे बघा चिमट्या मिंट्या आल्या. छोटे छोटे मासा आलेले. प्रत्येकाच्या बादल्या भरलेल्या आहेत आणि मोठाच्या मोठा असणार आहे. ते बघ मावरा बघ. यान पण तुम्हाला पाहायला भेटणार. याने बघा कामच 25 केलाय. फुल्ली काम 25. आला शेवटी आला. साईज बघा एक नंबर साईज. आणि इकडं उपसरपंच असणार आहेत. आणि साईज बघू शकता एक नंबर साईज. ही बघा असली साईज आहे बघा. काटला भेटलाय. बिगेस्ट साईज असणार आहे आतापर्यंतची. साईज बघताय आत्ताच आहे ना ताजा पकडलेलं आहे. या बघा आई वगैरे आले छोट्या छोट्या. म्हणजे छोटी मच्छी पण आई पकडतात. तेवढा जेवणाचा होईल. सगळे लेडीज पण आलेले आहेत. जेंट्स पण आले आहेत. आणि हे बघा सगळी मच्छी आलेली आहे जवळ. मग तीच पकडतात. हे बघा ही एक छोटी आहे. जिलबी भेटलेली आहे ताईना. जेवणाची तरी झाली असती ना. काय नाव आपलं? ओके. हे बघा जेवणाचे मस्त झालेले. आणि हे बघा प्रत्येक जण आता मधीन मच्छी होती ती साईडला आलेली आहे मच्छी. तर सगळी जण साईडला आलेली आहेत. एक नंबर काम केलेलं आहे. 2 गब्दूल काय पीस काढलेत पाहू शकता. नाव काय आपला? ओके. आणि हा बघा काय असे 2 पीस पकडलेले आहेत गब्दूल. आणि साईज पाहू शकता. दादूस पण आलेला आहे. प्रणित दादूस आहे. हे बघा दादूसच्या मुलीवरून नाव ठेवलंय अनया. आणि पाहू शकता ही बघा ही अनया. आमच्या आणायला भेटायला येते घरी. आणि मंडळी साईज पाहू शकता. ही बघा ही बघा साईज बघा. क्लास 1 साईज असणार आहे. ही बघा मंडळी साईज बघा कटल्याची कसली बिगेस्ट साईज असणार आहे. आणि मंडळी 2 भेटलेत. ताई नाव काय आपलं? ओके. म्हणजे किती वर्षाची परंपरा असणार आहे ही तरी अंदाजे? 50 वर्ष झालेली असणार आहे. ओके. आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही येता. ओके काका तुमचं नाव काका? आपलं नाव काय? उरणकर. ओके. आणि दरवर्षी येता का तुम्ही? कुठले तुम्ही एक्झॅक्ट? आम्ही मुंबईचे. पण दरवर्षी ही खास मजा बघायला येतात. गावाकडेची एक आगली वेगळी मजा नेहमीप्रमाणे ना. तर कसं वाटतं आल्यानंतर इकडं? मजा वाटते ना. ओके काका धन्यवाद. ते तर आहेस. ओके ओके काका धन्यवाद. यांचं झालेलं आहे. घरी जाऊ शकता ना. काय अजून भेटल? अजून भेटल. यांना पिशवी पाठवून द्यावायला लागेल वाटतंय. आणि बघा छोटी अनया पण गेलेली आहे. अजून नको बदल. हे बघा आणि तर एकदम छोटी असवनली पाहू शकता तुम्ही. आणि सगळे मजा घेत चालले. हे बघा इथं पण चालू झालेलं आहे. तिकडचा क्राऊड भरपूर होता. तिकडं खोल होता. इकडं आयो पण आलेले आहे. जाम जण आहात. सगळी आली. आणि हे बघा प्रत्येकाच्या बादलीन मासे तुम्हाला पाहायला भेटणार आहे.
इकडे सगळं फंटूस आहेत आणि हा बघा कसला मोठा कटला आहे बघा, साईज पण मोठी असणार आहे आणि सगळं दमलेलं आहे वाटतं. बघा आसवा मोठे असणार आहेत, बारीक नसणार आहे. हे बघा इकडं फंटूस भेटलेला. अरे बाबा चेतन साहेब, हे बघा आजची सोय केलेली आहे यावी, रविवारपर्यंत होऊन जाईल ना का अजून पाहिजे? बाबा मासा बघा कटला असणार आहे, चेतन दादूच असणार आहे आईच्या गावात. हे बघा प्रत्येक जण इकडं आई पण आहे, पाहू शकता. जी पण मच्छी भेटते घेऊन येतो प्रत्येक जण. हे बघा याला जाम हाऊस आहे, बारकुसा भेटलाय पण मोठा भेटलाय समजतो काका वाजतात. बघा एक रोड डोंबाला घेतला आणि एक कोपऱ्याची साईड असणार आहे, त्याच्यामुळे मच्छी एखाद वेळी इकडं आली असेल. पण सगळी तुम्हाला जास्त पाहायला भेटणार आहे. ती साईड एवढी आहे का तिकडं जास्त वंड पण आहे, त्याच्यामुळे जास्त मच्छी तिथंच बसली, पण मच्छी तिथून निघून साईडला गेलेली आहे. बघा इकडं सगळं मासं टाकलेलं आहेत, बारीक बारीक मासं असणार आहेत आणि प्रत्येक जण येऊन हे बघा दगडावर ठेवतंय आणि इकडं बालद्यावर भरल्या आणि बारक्यान इकडं पण आहेत. छोटं मासं मोठा आहेत, 2 मासं मोठं असणार आहे. बघा कटला साईज, बघा कटला साईज पण मस्त आहे. इकडं बघा कासव भेटलाय का काय, एक कासव पण आहे. हा बघा छोटी साईज कासव असणार आहे. हे बघा इकडं दीदीची मजा बघा, पवाला मजा वाटते तशी मजा करते ये. आणि इकडं लेडीज सर्व उतरल्यात पाहू शकता तुम्ही. आणि इकडं दादूच असणार आहे. दादूच काय नाव, कसं वाटते, मजा वाटते का नाही? हा तू नाही उतरलास मग? हे बघा आबो आहे इथं, सगळेजण मच्छी गोळा करतात. हे बघा प्रत्येकाच्या भरण्या भरलेल्या असणार आहे आणि काटला पण मोठा आहे, काही आहेत. हा ही बघा ही बिग साईज असणार आहे आणि बिग साईज भरपूर असणार आहे. बापरे कसला कसगे आहे बघा, हा बघा जाम मोठा असणार आहे. या बघा ह्या ताईंना तो मोठा भेटलाय. आका पाहू शकता मोठा आहे, त्याच्यामुळे झोलाला येऊ जात आहे. काका नाव काय आपलं? आणि तरी किती वर्षाची परंपरा असणार आहे? आजोबांपासून. आणि कसा म्हणजे हा दिवस कसा नेमला जातो? दिवस ठरला जातो. एक तर जत्रेला, ओके. पाणी कमी झाला तर त्याच्या अगोदर. ओके असं असतं. हां ही जत्रा आमची आहे बापदेवची. बापदेवची. हां ओके म्हणून या दिवशी तुम्ही निवडलेलं आहो. म्हणजे याचा बापदेवाला प्रसाद वगैरे करता की कसं काय असतं? प्रसाद कोंबडा बिंबडाचे तो मानपान देतो आपण, पण ही एक वेगळी आगली वेगळी मजा गावाकडची पाहायला भेटते. परंपरा आहे. ओके ओके काका धन्यवाद. हे बघा पूर्ण गाव उतरलेलं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा आणि प्रत्येकाला जेवणापुरता जरी झालाय, काही काहींना जास्त भेटलाय पाहू शकता तुम्ही. आणि आसवा पण भरपूर मोठे असणार आहे, छोटे आसू कमीत कमी भेटले असेल. पण हा आरडाओरड एक आगली वेगळी मजा दाखवून देतो, या गावाची शान बनवतो. आणि हे बघा या साईडला जास्तच पब्लिक तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि इकडं म्हणजे दोन्ही साईडला जास्त पब्लिक पाहायला भेटणार आहे. चला तर मंडळी, कसा ब्लॉग वाटला कलमुसरेकरांचा? मस्त असा जल्लोष, गावाकडची एक आगली वेगळी परंपरा तुम्हाला पाहायला भेटली. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.